फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोळकर अकॅडमी. बघा, आज आपण शिकणार आहे सर्कल. ठीक आहे, सर्कल मध्ये आपला किती एक्सरसाइज पर्यंत झालेला आहे. एक्सरसाइज 3.1, 3.2 आणि 3.3 ऑलरेडी क्लिअर केलेला आहे. ठीक आहे, या वर्षी तुम्हाला जे आहे जे एक्सरसाइज 3.4 पर्यंतच तुम्हाला आहे. ठीक आहे, 3.3 पर्यंत मी ऑल क्वेश्चन क्लिअर केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 3.1 पासून 3.3 पर्यंत असा कोणताच क्वेश्चन स्किप केलेला नाहीये. ठीक आहे, म्हणजे सगळे क्वेश्चन व्यवस्थित मी तुम्हाला समजेल असं या पद्धतीने शिकवलेलं आहे. ठीक आहे, तसंच जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा सबस्क्राईब मला नेहमी आण देतो. आणि बघा, तुम्हाला मॅथ्सचे कोणते कोणते टॉपिक पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथं बघा लिंक आहे प्रत्येक टॉपिकची. तसंच व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं लेक्चर किती वाजता असतं. ठीक आहे, कधी 7:30ला असतं, कधी 8:30ला असतं, डिपेंड करतं. म्हणजे माझे ऑफलाईन लेक्चर कधी सांगतात त्याच्यावर डिपेंड असतं. ठीक आहे, टोटल मॅथ्स 1 चे 3 टॉपिक झालेले आहेत आणि मॅथ्स 2 चा जो आहे जॉमेट्रीचा तो हा 4था चालू केलेला आहे मी सर्कल. ठीक आहे, बाकीचे जे काही टॉपिक आहेत ते मी लवकरच क्लिअर करेन. आणि तसं साइड बाय साइड बघा, सायन्सचा पहिला पार्ट आणि सायन्सचा पहिल्या पार्ट मध्ये 2 व्हिडिओ. ओके, 2 म्हणजे 2 टॉपिक झालेले आहेत. ग्रॅव्हिटेशन झालेला आहे आणि सेकंड लेसन झालं आहे. थर्ड लेसन पण संपत आलेला आहे. ठीक आहे, त्याचं जे काही व्हिडिओ आहे ते लवकरच तुमच्या समोर येणारच आहे. नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे नेक्स्ट जो उद्या किंवा परवा दिवशी मी लगेच सायन्सचा व्हिडिओ टाकणार आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या 1 बाय 1. ओके, 3.4 साठी तुम्हाला 2-3 कन्सेप्टच महत्वाचे आहेत. ओके, त्याच्यानंतर जे म्हणजे थेरम आहे ते थेरमचे व्हिडिओ मी नंतर काढणार आहे. ठीक आहे, थेरमचे व्हिडिओ सेपरेट असणार, कारण कसं आहे थेरम जर मी आता सांगितलं तर माझा व्हिडिओ खूप मोठा होणार. पण हा थेरमचं जे काही बेसिक आहे ना, म्हणजे कधी अप्लाय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आता. ठीक आहे, सो लक्ष द्या आता. सो इथं काय दिलंय, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता एक्सरसाइज 3.4 येण्यासाठी तुम्हाला ही माहिती पाहिजे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता इन्स्क्राइब्ड अँगल थेरम कधी यूज करणार, जर समजा सर्कल आहे. ठीक आहे, आता इथं बघा, हे जे काय कॉर्ड आहे हे रेडियसला टच आहेत का रे, रेडियसला तर टच नाहीये. ओके, हे जे काय कॉर्ड आहे 2 कॉर्ड आहेत. जर मला 2 कॉर्ड मधला अँगल काढायचा असेल, काय बोललो मी, जर 2 कॉर्ड मधला अँगल काढायचा असेल म्हणजे याला आपण म्हणतो सिकेंड. ओके, हे सिकेंड झालं, म्हणजे ही लाईन एक्सटेंड केलं तर 2 पॉइंट मध्ये काय होतंय, 2 पॉइंट क्रिएट होतात, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो सिकेंड. आणि हे जर मी लाईन एक्सटेंड केलं तर ह्याला परत मी म्हणणार सिकेंड. सिकेंड बोला किंवा हे कॉर्ड बोला. जर 2 कॉर्ड मधला जर मला अँगल काढायचा असेल म्हणजे मला हा अँगल काढायचा आहे. ठीक आहे, जर हा अँगल काढायचा असेल सो असं घ्यावं लागेल, अँगल ABC. ABC मग हा पुन्हा इतका असणार आहे. बघा, जर हा अँगल काढायचा असेल तर हे जे काही मेजर ऑफ आर्क आहे ना, बघा हे इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत, जर हा मेजर ऑफ आर्क जर 60 असेल, जर समजा हा 60 आहे तर हा इकडचा अँगल त्याच्या हाफ असणार. ठीक आहे, म्हणजे ABC जो अँगल आहे तो 30 डिग्री असणार. म्हणजेच काय, अँगल ABC इज म्हणजे इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC. ठीक आहे, AC. जर मला इथं M लिहायचं असेल तर मी असं पण लिहू शकतो, मेजर ऑफ आर्क AMC. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे, व्यवस्थित अप्लाय करा. जर समजा हा 70 असेल, समजा तुम्हाला मेजर ऑफ आर्क जर 70 दिलाय तर तुम्हाला विचारलं की नाही इकडचा अँगल काढा, तर अँगल किती असणार तो, हा जर 70 असेल तर त्याच्या हाफ अँगल असणार, किती असेल तो 35 असणार. ठीक आहे, किंवा तुम्हाला असं पण सांगू शकतात की नाही का, हा अँगल 20 डिग्री आहे, हा अँगल 20, मग हा मेजर ऑफ आर्क किती असणार आहे, सो मेजर ऑफ आर्क हा 40 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नुसार तुम्हाला काढता यायला पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे, अँगल ABC हा अँगल तो हाफ आहे, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AMC. बस एवढंच आहे. ठीक आहे, हे कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं आता, आणि अगोदर कन्सेप्ट काय सांगितलं तर ते पण लिहितो. ठीक आहे, हे पण लिहा, पटकन स्क्रीनशॉट काढा लवकर. हे लिहा, बघा हे लिहा, डायग्राम बाजूला काढा, हे इथं लिहा. ठीक आहे, चला झालं. तर तुम्हाला अजून एक मी सांगितलं होतं गोष्ट, काय सांगितलं होतं, हे कन्सेप्ट लक्षात ठेवायला सांगितलं होतं. बघा इथं स्टार काढतो, जर समजा इथं एक सर्कल आहे माझ्याकडे, सर्कल नीट काढतो, समजा माझ्याकडे हे सर्कल आहे. ओके, सो इथं सेंटर आहे, ह्या सेंटरची रेडियस
आणि ह्या सेंटरची पासून रेडियस, ठीक आहे. जर मला हा अँगल काढायचा आहे ABC, बघा सेंटर पासून हे टोटल, हे रेडियस आणि हे रेडियस, रेडियस मधला जर अँगल काढायचा असेल तर मी असं लिहिणार, अँगल ABC जेवढा आहे, हा अँगल ABC जेवढा आहे तेवढाच मेजर ऑफ आर, इथं समजा एम लिहितो, सो तेवढाच मेजर ऑफ आर काय असणार आहे, AMC. ठीक आहे. हे एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा. हे रेडियस मधला जर अँगल काढायचा असेल तर हा फॉर्म्युला, म्हणजे जेवढा अँगल, जर हा 60 आहे तर हा पण किती असणार, 60 असणार. ठीक आहे. हे तेच दिले तुम्हाला, अँगल ABC इज इक्वल टू मेजर ऑफ आर AMC. ठीक आहे. पण हा क्वाड मधला जर अँगल काढायचा असेल दॅट टाइम वेगळी कंडिशन असणार. ठीक आहे. हे एवढं डिफरन्स आहे. आता तुम्ही मला हे तर सेम सेम असतं, ह्याच्या बाबतीत सेम सेम नाही. ज्यावेळेस आपण हाफ लिहिणार ना, हाफ ऑफ समजा ABC काढायचं आहे, हाफ ऑफ मेजर ऑफ आर AMC, त्यावेळेस तुम्हाला हे रिझन लिहावं लागेल, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ठीक आहे. ही वेगळी कंडिशन आहे. चला काढा स्क्रीनशॉट. चला इथं B लिहू शकता तुम्ही ह्याला, आणि ह्याला A लिहू शकता. A मध्ये हे लिहा, B मध्ये हे लिहा. ठीक आहे. चला आता बघा काय करायचं तुम्हाला, सांगितलं दिलंय, अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी. आता हा क्वेश्चन बोर्डाला, हा क्वेश्चन 90% हा थेरम विचारतात. किती बोललो मी, 90%. लक्षात ठेवा, हा सायक्लिक क्वाड्रिलेटरलचा थेरम जो आहे तो 90% बोर्डाला पडतो. ठीक आहे. पण मी आता तुम्हाला फक्त कन्सेप्ट सांगणार आहे, सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम कधी यूज करायचंय, ठीक आहे, आणि का करायचंय हे एवढं सांगेल. ठीक आहे. आणि बोर्डाला तुम्हाला प्रूफ करण्यासाठी 4 मार्क्सला विचारणार आहे, हे लक्षात ठेवा. 90% चान्सेस आहे, IMP करून ठेवा. ओके. सो आता बघा, अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. आता बघा ABCD हे सायक्लिक आहे. ओके. आणि सायकल, हे सर्कल पण काढलेलं आहे. ठीक आहे. मग आता हे जे काय पॉइंट आहे ते कोण सायक्लिक आहे, काय बोललो मी, ABCD म्हणजे सर्कलवर आहे. ओके. म्हणजेच कोण सायक्लिक आहे. ओके. आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय, त्यांची जी काय अँगलची ऍडिशन आहे ती 180 येते असं सांगायचंय. ठीक आहे. म्हणजे इथं दिलंय तुम्हाला अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. आता बघा अँगल A आहे, अँगलच्या A अपोजिट काय आहे, अँगलच्या हे A अँगलच्या अपोजिट अँगल कोणता आहे, C आहे. ठीक आहे. म्हणजे अँगल A प्लस अँगल C ह्या दोघांची ऍडिशन आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे 180 येते. ठीक आहे. हे एवढं लक्षात ठेवा. हे फर्स्ट कंडिशन आणि हे सेकंड. सेकंड अजून काय सांगू शकतो, अँगल B प्लस अँगल D, B प्लस अँगल D ह्या दोघांची ऍडिशन 180 येणार आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. एवढं प्रूफ करायचं आहे, पण मी प्रूफ तुम्हाला म्हणजे सेपरेट व्हिडिओ बनवेल मी थेरमचा. ठीक आहे. जसं जॉमेट्रीचा कन्सेप्ट म्हणजे टॉपिक पूर्ण क्लिअर होणार त्यावेळेस मी थेरम तुम्हाला नक्की सांगेन. ठीक आहे. सो आता फक्त एवढं लक्षात ठेवा, अपोजिट अँगलची ऍडिशन 180 घ्यावं लागेल. बस एवढंच यूज करायचंय. चला आता नेक्स्ट एक्सरसाइज वर डायरेक्ट एक्सप्लेन करतो काय करायचंय. नाव एक्सरसाइजचा 3.4 मधला पहिला क्वेश्चन. सो पहिला क्वेश्चन बघा तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. सो बघा पहिला फर्स्ट क्वेश्चन काय आहे, काय दिलं तुम्हाला, इन ऍडजॉइंट फिगर इन अ सर्कल विथ सेंटर O, लेंथ ऑफ द कॉर्ड AB इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. ठीक आहे. सो तुम्हाला 4 व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. ठीक आहे. टेक्स्टबुक तुमच्या समोर ठेवा म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. सो काय दिलंय, इथं सांगितलेलं आहे लेंथ ऑफ द कॉर्ड AB, म्हणजे कॉर्ड AB जो आहे, हा जो काय AB आहे इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे काय, ते काय बोलतात, जेवढा कॉर्ड AB आहे तेवढाच तुमचा रेडियस आहे, म्हणजे तेवढाच तुमचा रेडियस आहे. ठीक आहे. बघा ना, OA काय आहे, रेडियस आहे. म्हणजे लिहा गिव्हन नुसार काय लिहिणार, जेवढा AB आहे, जेवढा कॉर्ड AB आहे, बघा मी असं लिहितो, कॉर्ड AB जेवढा त्यांनी सांगितलं आहे तेवढाच तो रेडियस एवढा आहे, रेडियस एवढा. ठीक आहे. त्यांनी असं कंडिशन दिले. सो म्हणजे तुम्हाला असं लिहावं लागेल, कॉर्ड AB इज इक्वल टू रेडियस म्हणजे काय, OA एवढा आहे. ओके. तेवढाच OB एवढा आहे, म्हणजे OB पण काय रेडियस आहे. ओके. मग मला सांगा काय काढायचं तुम्हाला, अँगल AOB काढायचा आहे, AOB काढायचा आहे फर्स्ट ह्याला.
ठीक आहे, पहिला मला मेन्शन करावं लागेल, मी फर्स्ट वाला सॉल्व्ह करतो. ठीक आहे, फर्स्ट वाला सॉल्व्ह करतोय. काय काढायचं मला, AOB काढायचं आहे. इथं लिहितो मी फर्स्ट मध्ये मला काय काढायचं, कुठे लिहू, चला पहिले एवढंच सांगितलं, हे गिवन लिहिलं. सो फर्स्ट मला काय काढायचं, मला AOB काढायचं ना. ठीक आहे, सो बघा इथून तुम्ही सांगू शकता की जेवढा कॉर्ड AB आहे तेवढाच OA पण आहे, तेवढाच OB पण आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल OAB, हा तो कोणता कॉर्ड, कोणता ट्रायंगल झाला, मग तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. सो सेगमेंट AB इज इक्वल टू सेगमेंट OA इज इक्वल टू सेगमेंट OB. ठीक आहे, म्हणजे सेगमेंट सगळ्यांचे सेमच आहेत. ठीक आहे, त्यांनी सांगितलंय कॉर्ड जेवढा आहे तेवढंच तुमची रेडियस आहे. ओके, मग कॉर्ड जर 5 सेंटीमीटर असेल तर हा पण 5 आणि हा पण 5. मग मला सांगा, एखाद्या ट्रायंगल मध्ये ऑल साइड केव्हा सेम असतात, ज्यावेळेस तो ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल असेल त्यावेळेस. ठीक आहे, सो गिवन ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल. सो गिवन ट्रायंगल, द गिवन ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ओके, सो इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये प्रत्येक अँगलची हे काय असणार, प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असणार, सो दॅट इज 60 डिग्री असणार. सो 60 डिग्री 60 डिग्री 60. सो मला बघा AOB काढायचा आहे, अँगल AOB काढायचा आहे. सो त्यावेळेस मी डायरेक्ट लिहिणार AOB इक्वल टू 60 डिग्री. ठीक आहे, मग मी लिहिलं की इथं इक्विलॅटरल आहे म्हणून. ठीक आहे, विषय संपला. खूप इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, फक्त जरासा क्वेश्चन गिवन जे दिले ते तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट, नंतर सेकंड वाला सांगतो तुम्हाला काय करायचं. चला झालं, हे फर्स्टचा आन्सर हा. ठीक आहे, फर्स्ट वाला. सेकंड वाला काय काढायचंय, अँगल ACB काढायचंय, ACB काढायचंय, तो पण सांगतो कसं काढायचं. ठीक आहे, एवढं तर झालं सांगून. पटापटा लवकर स्क्रीनशॉट काढा आणि अभ्यास दाखवा. अभ्यास नाही दाखवलं तर मी लवकर व्हिडिओ नाही बनवणार, लक्षात धरा. ठीक आहे, आणि बोर्डला MP क्वेश्चन पण तुम्हाला नाही देणार, हे एवढं लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही ऍटिट्यूड दाखवणार त्याच्या डबल तुम्हाला भेटणार, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, सो आता अँगल काय काढायचं, सेकंड वाला अँगल AOB काढायचा आहे. ACB काढायचं वाटतं, एक मिनिट, ACB काढायचं आहे. AOB काढला ना आपण, ACB काढायचं आहे. सो ACB, आता त्याच्यासाठी मी एक सर्कल काढतो. बघा हे असं आहे, बरोबर, म्हणजे मी ह्याला दोन कॉर्ड मधला अँगल काढायचा आहे. आता जस्ट मी सांगितलं तुम्हाला, जर दोन कॉर्ड मधला अँगल काढायचा असेल तर तुम्हाला हे मेजर ऑफ आर्क माहिती पाहिजे ना, बरोबर ना. हा मेजर ऑफ आर्क माहिती पाहिजे किंवा लेंथ ऑफ मेजर ऑफ आर्क माहिती पाहिजे. ठीक आहे, आता तुम्हाला हे माहिती आहे का इथं. सो बघा हे म्हणजे A पासून B पर्यंत डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे का, नाही माहिती, पण मी सांगतो तुम्हाला माहिती आहे. कसं काय, आता मी सांगितलं होतं मला माहिती होईल. बघा, सो मी असं लिहू शकतो का, जेवढा अँगल AOB आहे, अँगल जेवढा AOB, बघा हे रेडियसनी अँगल क्रिएट केलाय ना. सो रेडियसनी अँगल जो काही क्रिएट होईल तेवढाच तुमचा मेजर ऑफ आर्क AB असणार. हे पण तुम्हाला B टाइप मध्ये सांगितलं आता जस्ट. तेवढाच तुमचा मेजर ऑफ आर्क AB असणार, मेजर ऑफ आर्क AB असणार. ठीक आहे, सो अँगल AOB किती आला होता, AOB 60. सो हे 60, तर मेजर ऑफ आर्क किती असणार आहे, मेजर ऑफ आर्क AB पण 60 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे मी आता आर्कची लेंथ सांगितली, किती आली आता, हे आर्क 60 आहे. मग हा जर 60 असेल तर हा अँगल किती असणार, ऑटोमॅटिकली 30 डिग्री असणार. आता जस्ट सांगितलंय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ओके, सो आता लिहा मग. सो कसं लिहिणार, ACB. नाव अँगल ACB इज हाफ ऑफ काय, इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AB, मेजर ऑफ आर्क AB. संपला विषय. ठीक आहे, इथं लिहा, इथं काय लिहिणार, इथं लिहावं लागेल तुम्हाला, दॅट इज इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ठीक आहे, सो मग काढा, ACB काढू शकतो, इज हाफ ऑफ किती आहे, मेजर ऑफ आर्क AB किती आहे, सो दॅट इज 60 डिग्री.
ठीक आहे. सो 2 1 जा 230 जा, सो 30 डिग्री येणार. ठीक आहे. ए सी बी असा खाडाखोड करू नका, फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी हे रफ केलं असं काट मारणे. ठीक आहे. तुम्ही काट मारू नका, समोर त्याला ऑटोमॅटिक समजून जाईल. ठीक आहे. हे 30 डिग्री अँगल आलाय. नेक्स्ट काय काढायचंय, आर्क ए बी पण काढायचंय. आर्क ए बी पण काढायला लावलं. आता आर्क ए बी आपण इथंच काढलाय. ठीक आहे. सो मी असं लिहितो, ह्याला इक्वेशन नंबर मी असं लिहितो, सपोज 1 लिहितो. ओके. इक्वेशन नंबर 1. मग तुम्हाला 1 मिनिट टाइम बघू दे किती झालाय. 1 मिनिट राहिलाय. चला टाइम पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, मग नंतर सांगतो. इक्वेशन 1 इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. नाव आता थर्ड वाला बघा काय काढायचंय. थर्ड वाला खूप इझी आहे. ठीक आहे. सो मेजर ऑफ आर्क ए बी काढायचंय. सो मला हा आर्क काढायचा आहे. आताच तर मी काढलाय, तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय मी आता एका स्टेप मध्ये. जेवढा एओबी आहे, तेवढाच मेजर ऑफ आर्क ए बी असणार आहे. मेजर ऑफ आर्क ए बी असणार आहे. ठीक आहे. सो एओबी किती आहे, सो दॅट इज 60. सो हे मेजर ऑफ आर्क पण किती असणार आहे, 60 डिग्री. ठीक आहे. सो झालं, संपला विषय. ठीक आहे. किंवा तुम्ही ह्याला डायरेक्ट असं लिहू शकता, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 वरून असं डायरेक्ट इथं लिहू शकत होता. ठीक आहे. पण आपल्याला 2 स्टेप लिहिण्यासाठी किती वेळ लागणार आहे, जस्ट 1 मिनिट 30 सेकंड लागेल. फक्त 30 सेकंड मध्ये होऊन जाईल, म्हणून मी हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो आता फोर्थला काय काढायचंय, फोर्थला काढायचं मला मेजर ऑफ आर्क एसीबी काढायचंय. एसीबी. ठीक आहे. आता नीट समजून घ्या. एसीबी हा इथून तिथपर्यंत मला आर्कची लेंथ काढायची. ठीक आहे. मला हा आर्क माहिती, इथून तिथपर्यंत मला माहिती. बघा इथून तिथपर्यंत, हे इथून तिथपर्यंत मला काढायचंय. ओके. एवढी मोठी लेंथ काढायची, आर्क काढायचा आहे. तर मग एबी मला माहिती आहे, एबी किती आहे, सो दॅट इज 60 डिग्री. ओके. मग टोटल सर्कलची ऍडिशन किती असते, 360. मग 360 मधून ही जी काही लेंथ 360 आहे त्याच्यातून हे मायनस करा, सो तुम्हाला मेजर ऑफ आर्क एसीबी भेटेल. खूप इझी क्वेश्चन. सो डायरेक्ट लिहू शकता. कसं लिहिणार बघा, एक काम करतो मी, असं लिहितो बघा. मेजर ऑफ आर्क एसीबी. ओके. एसीबी प्लस मेजर ऑफ आर्क, म्हणजे हे टोटल जे काही सर्कल आहे ते 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. सो दॅट इज एसीबी प्लस एबी. ओके. प्लस एबी. ऍडिशन किती असते, 360. इथं लिहा मेजर ऑफ अँगल ऑफ सर्कल. काय लिहिणार, मेजर ऑफ अँगल ऑफ सर्कल, ते तिथं लिहा. ठीक आहे. सो हे काढायचंय मला, एसीबी काढायचं आहे. हे एबी किती आहे, 60. ओके. आणि हे 360. सो प्लस मध्ये तिकडे गेला मायनस. मेजर ऑफ आर्क एसीबी 360 मधून हे प्लस 60 तिकडे गेला मायनस होणार. सो किती राहणार, 300 राहणार. इझी आहे ना, खूप इझी आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. ओके. नंतर सेकंड क्वेश्चन, मग नंतर थर्ड क्वेश्चन घेऊया. ओके. चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट मध्ये. नाव क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे तो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. सो काय दिलं इथं बघा, क्वेश्चन मी इथं लिहिलेलं आहे ऑलरेडी. सो कॉर्डिनेटर PQRS इज अ सायक्लिक, म्हणजे तुम्हाला सायक्लिक कॉर्डिनेटर दिलेला आहे. ओके. सो पुढं साइड PQ जेवढा आहे तेवढाच काय साइड RQ आहे. ओके. हे तुम्हाला कंडिशन दिलेली आहे. पुढं PSR कुठे आहे, अँगल PSR म्हणजे हा अँगल 110 दिलेला आहे. ठीक आहे. सो ते काय म्हणतात, मेजर ऑफ अँगल PQR काढा. PQR काढायचंय, म्हणजे मला हा अँगल काढायचा आहे. ठीक आहे. आता कसं काढणार, इथं मी वाटलंच तर हे बघा, आता मी क्वेश्चन दिलाय तेच मी तुमचा आन्सर देतोय. ठीक आहे. सो इथं लिहिणार गिवन, हे गिवन झालं. ठीक आहे. गिवन, मग परत तुम्हाला एवढं लिहावं लागेल. क्वेश्चन लिहून झाला असेल ना, तर हे परत तुम्ही लिहा. समजतंय का. सो हे सायक्लिक कॉर्डिनेटर आहे आणि साइड हे इक्वल आहे. पुढं PSR 110 आहे. ठीक आहे. सो मला मेजर ऑफ अँगल PQR काढायचा आहे. PQR मग कसं असणार, ऑपोजिट अँगल कशा असतात, आर सप्लिमेंटरी. सो करा अँगल PSR प्लस अँगल, बघा ह्याची हा अँगल आणि हा अँगल, दॅट इज PQR. ऍडिशन किती असणार, 180. रिझन, सो इथे लिहावं लागेल बाय
सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, ठीक आहे, बायसायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. हे असं लिहायचंय. ओके, आणि रिझन पण लिहा. जर तुम्हाला फुल मार्क्स पाहिजे असेल तर रिझन पण लिहत चाल. ओके, सो PSR किती दिलाय? PSR 110. ओके, प्लस PQR काढायचंय ना, PQR काढायचंय 180 येणार. सो PQR इक्वल टू 110 प्लस मध्ये तिकडे गेला का होणार? मायनस होणार. ठीक आहे, -110. बरोबर ना? थांबा थोडंसं नीट काढतोय व्यवस्थित. ओके, सो PQR इक्वल टू किती येणार? 180 मधून 110 गेले 70 डिग्री. ठीक आहे, सो हे झालं 70 डिग्री. चला, आता हा अँगल मी काढला. आता पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढून घ्या, मग पुढचं सांगतो काय करायचंय. आता सेकंड काय विचारलं तुम्हाला? अँगल ACB विचारलाय. सॉरी ACB नाही. सो मेजर ऑफ आर्क PQR विचारलाय. ठीक आहे, पहिल्या वेळेस काढलं. आता त्याच्या खाली काय लिहिणार ते समजून घ्या. सेकंड वाला, आता सेकंड वाला सॉल्व्ह करायचं आपल्याला. सो सेकंड वाला आहे, आता हे लिहित बसू नका सारखं सारखं. ठीक आहे, सो डायरेक्ट इथून लिहा मेजर ऑफ आर्क. काय काढायचं? मेजर ऑफ आर्क PQR. PQR कुठे PQR ते पण बघा. सो मेजर ऑफ आर्क काढायचंय, अँगल नाही. सो एक सर्कल काढतो, परत इथे गिचबीड नाही करता, सर्कल काढतोय. ठीक आहे, सो ही एक लाईन काढतो. फक्त बघा, नीट लक्ष द्या. समजा ही लाईन अशी आहे P. चला, ही लाईन काढतच नाही मी, नीट समजून घ्या. फक्त हे आणि हे काढतो. ओके, हे काढलंच नाही असं समजा. ओके, आणि हे पण काढतच नाही. सो हा अँगल किती आहे? 110 डिग्री. ओके, मला मेजर ऑफ आर्क PQR काढायचं. इथं P आहे, इथे S आहे, आणि इथं मध्ये Q आहे असं समजा, आणि इथं R आहे. ओके, सो आता मग मला मेजर ऑफ आर्क इथून PQR काढायचंय. ठीक आहे, मग आता हे समजा की हे कॉर्ड आहे आणि हा कॉर्ड आहे. ओके, हा वाला PS जो आहे हा एक कॉर्ड आहे, आणि SR जो आहे हा एक कॉर्ड आहे. ठीक आहे, तुम्हाला इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम सांगितलं होता. कसं असणार? हा जर 70 असेल तर त्याच्या हाफ हे असणार. ओके, हा जर 100 असेल तर हा 50 असणार. पण आता हा किती दिलाय तुम्हाला? 110 दिलाय, मग ह्याच्या डबल हे असणार. ऑब्विसली यार, अँगल दिलाय गिवन, इथं रिव्हर्स प्रोसेस दिली, अँगल दिलाय, मग मेजर ऑफ आर्क डबल असणार. सो बघा कसं अप्लाय करणार. सो अँगल PSR असं लिहावं लागेल. अँगल PSR म्हणजे हा अँगल जो आहे तो हाफ आहे कुणापेक्षा? मेजर ऑफ आर्क. म्हणजे अँगलच्या अपोजिट आर्क कोणता आहे? बघा, हे कॉर्ड इथं एंड होतंय आणि हा कॉर्ड R पाशी एंड होतोय. सो PQR च्या हाफ असणार आहे. ओके, सो हे असं आहे ना. PSR किती आहे? PSR माहिती आपल्याला 110 आहे. ओके, आणि हे 1/2 आणि मेजर ऑफ आर्क PQR. ओके, सो काय काय नाही तर 110 इंटू 2 डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय, आणि हे मेजर ऑफ आर्क PQR. सो किती आहे ना मेजर ऑफ आर्क PQR, दॅट इज 110 इंटू 2, दॅट इज 220. आला आन्सर. ठीक आहे, असं मी ओरली पण सांगू शकत होतो, पण तुम्ही एक काम करा, सेकंड लिहा एवढं, आणि हे पण डायग्राम काढा, म्हणजे जास्त तुमच्या लक्षात राहील. की इथं कसं, इथं गिचमिट काढला नाही ना, खूप गिचमिट काढला नाही की समजणार नाही आपला आर्क जातोय का अँगल काढतोय आपण, आपल्याला काही समजणार नाही. सो म्हणून हे सेपरेट काढा. ठीक आहे, चला नंतर थर्ड आणि फोर्थ. सो क्वेश्चन नंबर सेकंड मधलाच थर्ड आणि फोर्थ राहिलाय. ओके, तो पण क्लिअर करायचा आपल्याला. चला काढा पटकन स्क्रीनशॉट. आता नेक्स्ट काय विचारलंय तुम्हाला? नेक्स्ट थर्ड वाला विचारलंय मेजर ऑफ आर्क. थर्ड वाला तुम्हाला विचारलंय मेजर ऑफ आर्क QR विचारलाय. ठीक आहे, म्हणजे मला हे लेंथ काढायची आहे. ठीक आहे, आता कसं काढणार आता ते पण समजून घ्या. ठीक आहे, पहिला आता मी परत एक सर्कल काढतो. ओके, आता हा कॉर्ड दाखवतो. ठीक आहे, आणि हा एक कॉर्ड दाखवतो. समजला का? हा एक कॉर्ड आणि हा एक कॉर्ड. आता मला ह्याची लेंथ काढायची. सो लेंथ कशी काढणार? इथे समजा P आहे, Q आहे आणि R आहे. ठीक आहे, सो मला हे मेजर ऑफ आर्क काढण्यासाठी मला इकडचा अँगल माहिती पाहिजे
तरच मी इन्स्क्राइब अँगल थेरम यूज करू शकतो. मला जर समजा हा 60 आला तर 60च्या डबल हा 120 असणार आहे. ठीक आहे, तर मला पहिला हा अँगल काढावा लागेल, मग मी सांगू शकतो की मेजर ऑफ आर्क जो आहे तो इतका इतका आहे. ठीक आहे, सो म्हणून मला पहिला आता एक काम करावं लागेल. आता इन ट्रायंगल, सो इन ट्रायंगल विच ट्रायंगल आर पी क्यू. हा, त्यांच्यामध्ये तुम्हाला गिवन काय दिले नीट बघा, गिवन नीट लक्ष द्या. आर क्यू जेवढा दिला आहे साइड, हे तुम्हाला गिवन मध्ये दिला. आर क्यू इज कॉन्करंट टू साइड पी क्यू, सो साइड पी क्यू. ओके, सो हे तुम्हाला गिवन दिलेला आहे, तर लिहा गिवन. ओके, सो आता बघा, एखादा ट्रायंगल मध्ये जर दोन साइड इक्वल असेल तर त्याचे दोन ऑपोजिट अँगल पण इक्वल असणार. ओके, त्याला म्हणतो आपण आयसोसेलियस ट्रायंगल. ठीक आहे, सो बघा ना, ही साइड आणि ही साइड, सो हे दोन साइड इक्वल दिलेले आहेत. आता मी ह्या ट्रायंगल मध्ये विचार करतोय. ठीक आहे, सो ह्या साइडच्या ऑपोजिट अँगल कोणता आहे? मग एक मिनिट, मी 70 हे जे आहे ना अँगल हा बाजूला काढतो. हा जो ह्या साइडच्या ऑपोजिट अँगल हा वाला आहे. ठीक आहे, मग हा जेवढा असेल तेवढेच ही साइड जी आहे बघा इथे, ही साइड, ह्या साइडच्या ऑपोजिट अँगल कोणता आहे? सो ह्या साइडच्या ऑपोजिट अँगल हा वाला आहे, तेवढाच हा अँगल असणार. ठीक आहे, समजतंय का? म्हणजे जेवढा हा तेवढाच हा. ठीक आहे, सो असं लिहितो, अँगल आर पी क्यू हा वाला अँगल तेवढाच कॉन्करंट टू अँगल पी आर क्यू असणार, हा वाला पी आर क्यू. सपोज कुठे लिहिलं मी हे, तेवढे दोन्ही सेम सेम असणार ना, सो त्याला लिहिला मी आयसोसिलियस ट्रायंगल. आयसोसिलियस ट्रायंगल. ठीक आहे, सो लिहिलं. आता पण मला हे अँगल माहित नाही ना किती, पण सेम सेम असणार हे माहिती मला. किती असणार आहे? सपोज मी याला मला माहित नाही तर मी काय करणार, याला एक्स कन्सिडर करणार. काय बोललो मी? एक्स कन्सिडर. सो इथे लिहितो मी, लेट, इथे लिहावं लागेल अँगल आर पी क्यू. ओके, आर पी क्यू ह्याला सपोज मी एक्स करतो आणि पी आर क्यू ला पण सपोज मी त्याला एक्स कन्सिडर केला. ठीक आहे, मग तुम्हाला माहिती आहे सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ठीक आहे, पण हा अँगल किती होता रे? हा वाला अँगल पी क्यू आर किती आला होता? हा 70 आला होता. ह्याला मी बाजू देतो, हा 70 डिग्री आला होता, हे माहिती आपल्याला. ठीक आहे, सो आता लिहितो सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ठीक आहे, सो आता पुढे काय करणार, लिहा मग. सो अँगल आर पी क्यू हा वाला अँगल, अँगल आर पी क्यू प्लस, आता हा अँगल लिहायचा मला, कसं लिहिणार? पी आर क्यू प्लस, आता मला हा अँगल, तिघांची ऍडिशन करावं लागेल ना, तिघांची ऍडिशन 180 येणार. सो आता हा अँगल पी क्यू आर, पी क्यू आर किती असते? 180 डिग्री. ठीक आहे, सो लिहा मग. सो आर पी क्यू किती आहे? सपोज मी त्याला आर पी क्यू ला एक्स केलाय, ह्याला पण मी एक्स कन्सिडर केलाय, प्लस पी क्यू आर किती आहे? हा क्यू 70 डिग्री. ओके, इक्वल टू 180. सो एक्स प्लस एक्स 2x. आता 180 प्लस मध्ये, ओके, आणि हे 70 प्लस मध्ये, तिकडे गेला मायनस होणार. ओके, मग x ची व्हॅल्यू 2x ची व्हॅल्यू किती येणार इथं? दॅट इज 110 येणार. ओके, खालचं दिसतंय का तुम्हाला हे? येस, दिसतंय. ठीक आहे, चला पटकन एवढं स्क्रीनशॉट काढा, मग नंतर मला रफ करताय, मग मला सॉल्व्ह करताय. ठीक आहे, चला लवकर फास्ट मध्ये. काही हे रफ करू, हे रफ करतो, इथं करतो सॉल्व्ह. हा, इथं करतो बघा. सो मी आता लिहू शकतो x इक्वल टू 110, 2 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड. ओके, सो x इक्वल टू 55 डिग्री. ठीक आहे, म्हणजे हा अँगल 55 डिग्री आहे, हा पण 55 डिग्री. ठीक आहे, मग आता नीट ऑब्झर्व करा बघा, नीट ऑब्झर्व करा, हे रफ करावंच लागेल. चला, आता हा 55, हा 55 आणि हा पण 55. ठीक आहे, आता बघा फक्त ह्याचाच विचार करा. ठीक आहे, हा अँगल 55, मग मला सांगा हा मेजर ऑफ आर्क किती असणार? 55 चे डबल असणार, 110 असणार इझिली. सो कसं यूज करणार? इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम यूज करावं लागेल. सो आर पी क्यू, अँगल आर पी क्यू
थांबा पहिले लिहावं लागेल नाही का, हा 55 आणि हा 55, आरपी क्यू आणि पी आर क्यू, पी आर क्यू दोन्ही 55 डिग्री आहे. कारण मी एक्स कन्सिडर केलं होतं आणि एक्स ची व्हॅल्यू 55 आलेली. ठीक आहे, मग आता लिहू शकतो नाव आर पी क्यू, अँगल आर पी क्यू इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर क्यू आर असणार आहे, मेजर ऑफ आर क्यू आर. ठीक आहे, सो आता नीट बघा. सो आरपी क्यू किती आलाय 55. ओके, सो हाफ ऑफ मेजर ऑफ आर क्यू आर. आता इथे 2 डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो 55 इंटू 2 किती होतात, सो 110. सो मेजर ऑफ आर किती आला क्यू आर, सो 110 डिग्री. ठीक आहे, सो इथे लिहावं लागेल 10 डिग्री. ओके, सो लास्ट वाला काय करायचं, फाइंड आउट मेजर ऑफ अँगल. फोर्थ वाला जो आहे टाइम बघू दे मला. सो टाइम संपत आलाय, लवकर सांगतो. मेजर ऑफ आर काय काढायचंय, मेजर ऑफ सॉरी आर नाही काढायचं, अँगल काढायचंय. अँगल पी आर क्यू. आता हा काढायचा मेजर ऑफ अँगल पी आर क्यू. बघा पी आर क्यू मला हा अँगल काढायचा आणि हा अँगल मी आताच काढलाय. सो किती लिहिलंय इथं, पी आर क्यू किती लिहिलंय 55 डिग्री. सो इथे इक्वेशन 1 लिहा, मग इथे लिहा 55 डिग्री. ओके, डायरेक्ट लिहा फ्रॉम वन. ह्याच्यामध्ये कसं माहिती का, काही क्वेश्चन नंतर दिलेत आणि काही क्वेश्चन ऑलरेडीच पहिले सॉल्व्ह होतात. ठीक आहे, असं तुम्हाला कंडिशन दिलेली आहे. पुढच्या वेळेस चेंज होऊन येईल, थोडंफार चेंज होऊन येईल. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. नाव क्वेश्चन नंबर 3 वाला बघा. आता 3 मध्ये काय करायचंय, इथं तुम्हाला दिलंय कॉन्ट्रॅक्टर एम आर पी एन इज सायक्लिक. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथे गिवन दिलेला आहे ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर एम आर पी एन इज सायक्लिक. ठीक आहे, मग तुम्हाला माहिती जर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिला असेल तर त्याचे ऑपोजिट अँगलची ऍडिशन आर सप्लिमेंटरी, म्हणजे ऍडिशन त्याची 180 असते. हे मी तुम्हाला थेरम मध्ये आता सांगितले बेसिक. ठीक आहे, सो बघा आता. सो कोणते अँगल दिले तुम्हाला, अँगल आर दिलाय, किती दिलाय 5x मायनस 13 डिग्री. ओके, सो अजून अँगल एन किती दिलेला आहे 4x प्लस 4 दॅट इज डिग्री. ओके, सो आपल्याला काय करायचं, फाइंड द मेजर ऑफ अँगल आर अँड एन. ओके, सो काय दिलं तुम्हाला, आर ची अँगलची ऍडिशन दिली किती 5x मायनस 13. ओके, इकडचा अँगल दिला, अजून कोणता अँगल दिलाय एन, म्हणजे इकडचा अँगल दिलाय कुठे एम एन पी आर. एक मिनिट, आर आणि एन दिलाय तुम्हाला, एक मिनिट मला चेक करू दे. ह्या दोघांची ऍडिशन, हा ठीक आहे, आर आणि एन दिलाय ना. ठीक आहे, एन तर इथं आहे, एन आर सॉरी पी आर, हा बरोबर. सो इथं किती दिलं तुम्हाला हे 4x प्लस 4. ओके, ऍडिशन. ठीक आहे, मग अपोजिट अँगलची ऍडिशन किती असणार आहे 180 डिग्री. ठीक आहे, तिथून तुम्हाला पहिला एक्स काढावा लागेल, मग नंतर आपल्याला व्हॅल्यू माहिती होईल कसं काढायचे. ठीक आहे, सो आपल्याला काय विचारलं, मेजर ऑफ अँगल आर विचारलाय आणि एन विचारलाय, पण तुम्हाला आर आणि एन गिवन दिलेला आहे, पण कसं दिलाय अननोन व्हॅल्यू मध्ये दिलं. बघा अननोन व्हॅल्यू मध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, सो पहिलं त्याला काय करावं लागेल, एक्स ची व्हॅल्यू काढावं लागेल, मग ती व्हॅल्यू आर आणि एन मध्ये पुट करावं लागेल. ठीक आहे, सो इथे लिहावं लागेल काय लिहिणार, बाय थेरम ऑफ कोणता, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा, इथून काय लिहू शकता मग, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय सांगतो, अँगल आर प्लस अँगल एन ह्या दोघांची ऍडिशन 180 घ्या. ठीक आहे, सो अँगल आर किती आहे, आर म्हणजे ही व्हॅल्यू 5x मायनस 13. ओके, प्लस अँगल एन किती आहे, एन आहे 4x प्लस 4 इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, बाकीचं मी इथं सॉल्व्ह करतो. सो आता बघा इथं खाली दिसेल का तुम्हाला, एक मिनिट बघू दे मला. येस, थोडी जागा आहे तिथं सॉल्व्ह करतो पहिलं. सो 5x प्लस 4x किती रे, बघा हे 5 आणि हे 4, सो टोटल 9x झाले. सो इथे लिहा 9x. हा, आता बघा मायनस 13 प्लस 4 म्हणजे 13 मधून 4 गेले, राहिले किती मग
सो -13 मधून 4 गेले, सो -9 राहिले. सो इथे लिहा -9 इक्वल टू 180 डिग्री. सो आता -9 आहे तिकडे शिफ्ट करा, म्हणजेच काय होणार, सो दॅट इज 9x इक्वल टू तसंच -9 आहे तिकडे गेलो +9, सो 189 होणार. बरोबर ना, 189च होणार. प्लस 180 मध्ये 9 ऍड करा, 189. सो 9 मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड, तिकडे गेल्यावर डिवाइड, मग डिवाइड करा. x किती येणार, 9 10 जा 90, 9 20 जा 180 येणार. सो 21 जा इथे येणार 21 डिग्री. ठीक आहे, x ची व्हॅल्यू जी आहे ती 21 आली, इथे डिग्री टाकत नाही आताच. सो x ची व्हॅल्यू 21. मग आता मला काय काढायचंय, अँगल r काढायचा आणि n काढायचा. ठीक आहे, सो अँगल r इक्वल टू किती येणार, 5x -13 हे झालं डिग्री मध्ये. सो 5 हे मी असं लिहितो, x ची व्हॅल्यू किती 21 -13 हे झालं डिग्री मध्ये. सो 21 5 जा 210 च्या हाफ किती, 210 च्या हाफ दॅट इज 105. ठीक आहे, 105 येणार, 105 -13 करा म्हणजे तुम्हाला अँगल भेटेल. सो 13 कट करा, वरचे 10 कट करा, सो 95, वरचे 3 कट करा, 92 येणार. सो हे 92 डिग्री आला, अँगल आर आला 92 डिग्री. आलाय का अँगल आर, 92 डिग्री आलाय. ठीक आहे, चला पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर मला परत अँगल एन काढता येईल. म्हणजे एन काढायचा आहे, x च्या जागी 21 ठेवावं लागेल. खूप इझी क्वेश्चन आहे, डिफिकल्ट काहीच नाहीये. ठीक आहे, चला झालं. सो आता हे रफ करतो. आता बघा काय आहे, कसं सॉल्व्ह करणार आता. नाव अँगल एन सॉल्व्ह करायचं ना. सो एन म्हणजे काय, 4x + 4 डिग्री. ओके, सो 4 तसाच, x म्हणजे काय, x म्हणजे 21 आहे. ओके, +4 तसाच डिग्री. सो 21 4 जा बघा, 4 1 जा 4, 4 2 जा 8 +4. ओके, सो दॅट इज 88 डिग्री. अँगल एन पण काढला आपण. ठीक आहे, सो अँगल आर आणि अँगल एन किती आलाय, 88 डिग्री. मग खाली परत लिहा, मेजर ऑफ अँगल आर इक्वल टू 92 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल एन इक्वल टू 88 डिग्री. ठीक आहे, खूप इझी क्वेश्चन आहे, डिफिकल्ट काहीच नाही. ओके, आता इथपर्यंत मी स्टॉप करतो. बाकीचे जे काही राहिलेले क्वेश्चन आहेत आपले, किती राहिले, 4था 5वा 6वा 7वा 8वा. ठीक आहे, 7वा 8वा खूप इझी क्वेश्चन आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सगळं क्लिअर करेन, म्हणजे आपला सर्कल लेसन जो आहे तो पूर्ण क्लिअर होईल. ठीक आहे, आणि सर्कल असा चॅप्टर आहे की तिथं एकदा रिव्हिजन करून चालत नाही. जर एकदा रिव्हिजन तुम्ही केली आणि जर तुम्हाला समजलं तर तुम्ही खूप एक्सपर्ट आहात असं समजायला काय हरकत नाही. कारण कसं आहे, ऑनलाईन शिकवणं आणि ऑफलाईन शिकवणं ह्याच्यात खूप फरक आहे. ठीक आहे, जरी ऑनलाईन शिकवून जरी तुम्हाला जर व्यवस्थित समजत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना, पण काही काही जणांना लवकर नाही समजणार. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला पहिलं स्टार्टिंग पासून व्यवस्थित बघावं लागेल. ठीक आहे, जवळपास मला वाटतं की 3 का 4 व्हिडिओ आहेत आपल्याकडे. ठीक आहे, जर ज्यांना कुणाला सर्कलची पूर्ण लिंक पाहिजे असेल तरी मला नाही का पर्सनली विचारू, मला मेसेज करून तुम्ही सांगू शकता की मला लिंक पाहिजे, लिंक मी तुम्हाला लवकर देईन. ठीक आहे, ह्याच्यात काही तुम्हाला डाऊट येणारच नाहीये जर तुम्ही स्टार्टिंग पासून बघितलं असेल तर. ठीक आहे, आणि बाकीचे कन्सेप्ट पण मी क्लिअर केलेले आहेत, म्हणजे टॉपिक पण क्लिअर केलेला आहे. आणि तुम्हाला माहिती, अभ्यास दाखवला नाही तर मी व्हिडिओ काढणार नाही, एवढं लक्षात धरा. ठीक आहे, आता 2-3 दिवस झालं ते तुम्ही मुद्दाम मला लेट होमवर्क पाठवायचे, म्हणून मी तुम्हाला काय करायचो, लेट हे करायचो, म्हणजे लेट व्हिडिओ अपलोड करणार. मी पण तसंच करणार. बघा, जसं तुम्हाला वागायचं तसं वागा, मी पण तसंच वागणार. ठीक आहे, नाहीतर मला तसं ना असं 12th स्टँडर्डचं खूप लोड आहे, मी तेच करत बसेन. मग 10th स्टँडर्ड कडे काय, मला काय करायचंय, तुमचा अभ्यास आणि तुम्ही जावा घासत, मला काय करायचंय. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, एवढं लक्षात राहू दे. आणि अभ्यास झाल्यावर लवकर दाखवा. दुसऱ्या दिवशी जो काही व्हिडिओ येणार आहे त्याच्या आधी मला अभ्यास दाखवा. ठीक आहे, नाहीतर एकच रूल असेल, अभ्यास आणि तुम्ही जावा घासत, मला काय करायचंय. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय.